सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प नुकताच महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय। मात्र मूळ तरतुदीपेक्षा अवघ्या काही दिवसातच अर्थसंकल्पात तब्बल 82 कोटी 18 लाख रुपयांची मोठी वाढ झाल्याचं समोर आल्याने सभागृहात गोंधळ उडालाय। या अनपेक्षित वाढीमुळे नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून प्रशासनाने कोणत्याही ठोस अभ्यासाशिवाय हा फुगवटा निर्माण केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलाय। अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडलेल्या या महासभेत अर्थसंकल्पीय अंदाजावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आलाय। नगरसेवक सुनील पैसाणे यांनी या वाढीव तरतुदीवर आक्षेप घेत अवघ्या काही दिवसात 82 कोटींची वाढ कशी झाली असा थेट प्रश्न उपस्थित केलाय। महापालिकेचे उत्पन्न आणि वास्तव परिस्थितीचा विचार न करता केवळ कागदावर आकडेवारी वाढून दाखवल्याचा दावा अनेक नगरसेवकांनी केला। अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वतयारी किंवा उत्पन्नाच्या स्रोतांचा अभ्यास न करता हा अर्थसंकल्प मांडल्याचा आरोप करत हा प्रकार म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचं लोकप्रतिनिधींनी म्हटलंय। या वाढीव निधीच्या तांत्रिक बाजूवर सभागृहात बराच वेळ खडाजंगी पाहायला मिळाली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे महानगरपालिकेचा सन 2025-26 चा सुधारित आणि 26-27 चा प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाज प्रशासनाकडून प्रशासकीय काळात स्थायी समितीची जबाबदारी महानगरपालिकेवर सरकारवर सोपवलेली होती। त्या जबाबदारीतून आम्ही मान्य केलेला होता आणि खासगी मंजुरीसाठी तो आज महासभेत सादर केलेला आहे। मधल्या काळात निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर पहिली सभा होईपर्यंत कुठल्याही कामकाज थांबायला नको यासाठी स्थायी समितीचे अंदाज आम्ही मंजूर करून ठेवले। महासभेचा निर्णय अंदाज प्रकाराच्या बाबतीत अंतिम असतो। सन्माननीय सभागृहात सर्व सदस्य निवडून आले आहेत, त्याच्यामुळे सर्वसमावेशक चर्चा होऊन एक चांगला अंदाजपत्रक तयार व्हावं यासाठी त्या काळात आम्ही काही मान्यता घेतली। मात्र प्रशासक काळात जी असेल तरी मान्यता न घेता आपल्यासमोर सादर केलेला आहे। मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्देश होते, जसं डॉक बॉन्ड बांधणे किंवा काय, त्याचबरोबर शासनाच्या काही योजना होत्या, त्या योजनांना काही निधी वर्ग करणं अपेक्षित होतं, डिग्रीचे कामं होते, तर हे कामं थांबवणे यासाठी स्थायी समितीचे माध्यमातून प्रशासक काळात हे बजेट मंजूर केलं होतं। प्रशासनाने वास्तवदर्शक बजेट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जमा बाजू अतिशय योग्यरित्या त्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबर खर्च बाजू सुद्धा आम्ही मांडलेली आहे। हे मांडत असताना धुळे महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्याच घटकांना न्याय कसा देता येईल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। सध्या आपल्या महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत अतिशय मर्यादित आहे। शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा स्वहिस्सा महापालिकेला भरावा लागतो। जसं आपल्याकडे अमृत नळी योजना सुरू आहे, अमृत पाणी पुरवठा योजना सुरू आहे, डीपीचे काही कामं असतात, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही स्वहिस्सा भरावा लागतो। त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सर्व सदस्यांना सुद्धा काही निधी त्याच्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी द्यावा लागतो। पण हे बघितलं तर महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत अतिशय मर्यादित आहे। प्रशासक काळामध्ये काही गोष्टींचा आम्ही दरवाढी केलेली आहे, खूप साऱ्या दरवाढी केलेल्या नाही, पण 2 ते 3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये दरवाढ करणे योग्य होतं, अशा काही दरवाढी आम्ही केल्या होत्या। जसं जाहिरात खर्चाचे दर आम्ही वाढवलेले होते। इतर शहरांची तुलना केली तर धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जाहिरातचे दर अतिशय कमी होते आणि आपण खात्रीच्या जर माहिती घेतली तर जाहिरात तोडणीखारक आपल्याकडनं किंवा ग्राहकांकडनं मोठ्या प्रमाणावर दर घेतात, त्यामुळे आपले दर अतिशय कमी आहेत, तर ती एक उत्पन्न वाढ आम्ही केलेली आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे ओपन प्लॉट असतात खाजगी मालकीचे त्याचे जो लेआउट बनले त्यांना टॅक्स आकारणी कमी होती, ती टॅक्स आकारणी यांनी अगदी नाममात्र प्रकारे वाढवलेली आहे। शासनाचे निर्देश होते की स्वच्छता उपयोगकर्ता शुल्क हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं प्रत्येक प्रॉपर्टीच्या प्रकारानुसार स्वच्छता उपयोगकर्ता शुल्क किती आकारावे हे शासनाने नमूद करून दिलं होतं आणि ते शासनाचे आदेश असल्यामुळे आणि थेट अंमलबजावणी करण्याच्या सूचना असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे। हे सगळे प्रस्ताव जे आहेत ते आम्ही दर सुद्धा समितीच्या माध्यमातून मंजूर करून त्याला स्थायी किंवा त्या काळात प्रशासकीय डिग्रीची मान्यता घेतलेली आहे। शासनाचा एक नियम आहे की दर सुद्धा समितीने जे दर मान्य केलेले असतात, कमी किंवा जास्त केलेले असतात, तर ते थेट मान्य करावे लागतात। त्यामुळे माझी विनंती आहे की हे दर आपण कायम ठेवावे। त्यासोबत 15 मार्फत विविध योजना व अनुदान प्राप्त झालेले आहे।
शहर विकासाच्या वाटचालीत आमचे सर्वच पदाधिकारी, नगरसेवक, बंधू भगिनी, आयुक्त श्री नितीन कापडणे साहेब, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. शहरातील बेरोजगारी, महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित उत्पन्नाचे स्रोत व उत्पन्न वाढीस पडणाऱ्या या मर्यादा यामुळे अनेक विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. महानगरपालिकेच्या आजच्या वर्षाबाहेर खर्च वजा जाता मिळणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे. तथापि शासनाकडील विविध अनुदानाद्वारे यावर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण या सर्व अडचणीवर मात करून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहोत. सीढ़ियां उन्हें मुबारक हो, सीढ़ियां उन्हें मुबारक हो, जिन्हें देखो छत तक जाना है. मेरी मंजिलें तो आसमान है, मेरी मंजिलें तो आसमान है, रास्ता तो आपके साथ बनाना है. सध्या स्थिती प्रशासकीय स्थायी समिती मार्फत प्रत्येकी 20 लाख रुपये मात्र नगरसेवक निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तथापि प्रभागातील मूलभूत सेवा सुविधांची आवश्यकता लक्षात घेता सदर निधीमध्ये 5 लाख वाढ म्हणजे नगरसेवक निधी 25 लाख याप्रमाणे तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे. धुळे महानगरपालिकेमार्फत केंद्र व राज्य शासन मार्फत विविध उपयोगी योजना सुरू असून उर्वरित योजनांना मान्यता मिळालेली आहे. यात प्रामुख्याने पहिला आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत धुळे महानगरपालिका हद्दीतील पांढऱ्या नदीकाठी अग्रवाल विश्राम भवन ते सिंधी कॅम्प ब्रिज पर्यंत तसेच सावरकर पुतळा ते गौरी पाळ्यापर्यंत सुमारे 84 लाख मात्र खर्चाचे सोलर ट्री धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालीत आहे. 2 मादी समस्या आहे की आपण आता सगळेच त्याला सामोरे जात आहोत. 43 ते 43 डिग्री सेल्सिअस तापमान आता आपण अनुभवत आहोत. आज आपण वातानुकूलित सभागृहात बसलेलो आहोत, त्यामुळे आपण इथे चांगल्या प्रकारे सगळं कंडक्ट करत आहोत. पण एक सर्वसामान्य कामगार असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील त्यांना ह्या टेम्परेचर मध्ये राहणं हे अतिशय अवघड होतं. त्याच्यामुळे आपल्या अजेंडामध्ये जे वृक्ष समिती म्हणून आपण दिलेली आहे, तर मला असं वाटतं की आपण अशी पहिली महानगरपालिका बनावी की जिने वृक्ष संवर्धन आणि त्याच्या संगोपनामध्ये सगळ्यात जास्त काम केले जाईल. आणि ऑक्सिजन पार्क ही जी संकल्पना आहे ती अतिशय सुंदर आहे. मी बघितलं की फक्त प्रभाग 2 मध्ये त्याचं मंजुरी देण्यात आली आहे. तर मला असं वाटतं की ऑक्सिजन पार्क हा धुळ्यात प्रत्येक प्रभागामध्ये मंजूर करण्यात यावा, जेणेकरून त्याचा सगळ्यांना फायदा होईल. आणि वृक्षारोपण ही फक्त आपलीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि एक अनुभव असा आहे की जोपर्यंत एखाद्या गोष्टीची सक्ती होत नाही तोपर्यंत ते काम होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला जर आपण सक्ती केली की 2 मोठे झाडं तुम्हाला कंपल्सरी. मला असं वाटतं की आपण शून्यावरून डायरेक्ट 200 वर केलेलं आहे, त्यावर आपण विचार करावा. तसंच नवीन मालमत्ता कर हा जो आपण त्या ठिकाणी जे शुल्क लावलेले 800 रुपये, तर माझं सर्वात महत्वाचं असं म्हणणं आहे की बरेच आपले काही जे नवीन मालमत्ता आहेत त्यांच्या नोंदीच झालेल्या नाहीयेत. आपण हा करवर पण विचार करून तो जर कमी करता आला तर त्यावर करता येईल. आणि जे अनधिकृत बांधकाम आहे आपल्या हद्दीत जर ते असतील तर त्यांनी समाज सोडताना 1-2 फूट इकडे तिकडे केलेलं असेल तर त्यांच्यावर दंड आकारून आपण ते कायम करून घ्यावे. कारण की 5-7 वर्षापूर्वी बांधकाम परमिशन घेतली जाते आणि ती बांधकाम परमिशन नवीन आकारणीने आपलं उत्पन्न वाढणार आहे. त्यांनी जे नवीन बांधकाम केलेलं आहे आपण जर ते त्या ठिकाणी त्यांना दंड देऊन आपण ते बांधकाम जर कधी केलं तर त्या ठिकाणी महानगरपालिकेचं उत्पन्न त्यांना जुन्याच दराने म्हणजे 2-4 हजार रुपये जे काही त्यांना वार्षिक आहे ते जर आपण नवीन बांधकामानुसार
त्यांची उत्पन्न 25,000पर्यंत 20,000पर्यंत होऊन जाईल. असे जे काही मालमत्ता असतील त्यांचा समाजमध्ये 1-1.5 फुटाचा काही अंतर असेल, त्यांच्या क्षेत्रामध्ये बांधले असतील तर आपण त्याचा विचार करावा. दुसरं व्यापारी संकुलांबद्दल आहे की जे आपण आता व्यापारी संकुल नवीन जे बांधतोय त्याचं भाडं खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे. पण जे जुने आहे ज्यांचे करार संपलेले आहे त्यांना ते जुन्या पद्धतीने भाडं आकारलं जातं. तर ते मोठ्याच्या भागावर शहरात आहेत, पेठ भागात आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं भाडं आपण त्याबद्दल वाढवण्याचा विचार करावा जेणेकरून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. आणि आपण नवीन ज्या काही आता संकुल बांधतोय त्याचं भाडं एकदमच वरच्या लेवलला आहे. ते थोडं मीडियम आणलं तर सर्वसामान्य त्या ठिकाणी उद्योजक, नवीन उद्योजक त्या ठिकाणी ते घेऊ शकतील.